पूजा संपन्न झाली। बोला सत्यनारायण भगवान की जय। आता नैवेद्य घेऊन या। शिव 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 शिव। शिव काय केलं ते? अनर्थ घडवला। काय झालं? काय झालं गुरुजी? अहो, तुम्हाला सांगितलं होतं ना की आजच्या जेवणामध्ये कांदा लसूण नका वापरू म्हणून। हो, आजच्या जेवणात कांदा लसूण नाही। मग लोणच्यात लसूण कुठून आलं? हे पाप केलं तुम्ही। अहो अरुणाताई, तुम्ही असं का केलं? तुम्हाला मोक्षाने सांगितलं नाहीये का आजच्या जेवणात लसूण कांदा नाही पाहिजे? काय ग मोक्ष, एक गोष्ट तुझ्या लक्षात राहत नाही? अगं तुला बजावून सांगितलं होतं ना मी, तरी सुद्धा ही चूक केलीस। आई, मी सांगितलं होतं। अगं तू सांगितलंस, पण त्यांच्याकडून चूक झाली असेल ना? तुम्ही असं का केलं अरुणाताई? अहो तुमच्यामुळं पूजेमध्ये बाधा झाले, तर एवढ्या लोकांसमोर आमची इज्जत गेले। तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती। पण मला तर वाटते असं आयरा गेल्या लोकांना लोणच्याची ऑर्डर दिलीच नाही पाहिजे होती। काय बोलतात या? शांत शांत। तुमच्यामुळे माझ्या मुलाच्या पूजेमध्ये बाधा आले। आता उद्या काही झालं ना तर याला जबाबदार कोण? तुम्ही हे मुद्दाम तर केलं नाही ना? कारण तुमच्यासारख्या गरीब लोकांना श्रीमंताचं काही सहन होत नाही। तुम्हाला आम्हाला त्रास देऊन कसला आनंद मिळतो? बस। माझी आई चूक करूच शकत नाही।